Namaskar, myself Rajendra Kedar. I am going to take your first session. As an start your UPSC journey, we are going to start with the basic things while you are starting your preparation. What you should know, what are the basic things you should know in this stage, and at this stage of your preparation, in the very beginning, it's necessary to clear the things in your mind, in your attitude, and in your approach while going towards the UPSC preparation. So we are make it as a bilingual, थोडं मराठी आणि लिटल बिट इंग्लिश कॅन बी वर्क बोथ फॉर अस, मी अँड यू ऑल्सो. ठीक आहे. तर 12वी पासआउट झालेली मुलं आहेत. दे आर गोइंग टू प्रिपेरिंग फॉर द बेसिक NCERTs, then they are going for the basic standard resources, then notes, class material. These are the things you are in coming phase you are going to face. ठीक आहे. तर आजचा सेशन टू द पॉइंट बोलायचं म्हटलं तर कुठलाही स्पेसिफिक सब्जेक्ट किंवा टॉपिकवर आपण बोलणार आहोत. तर प्रिपरेशन तुमचं स्टार्ट होण्याच्या अगोदर जे काही बेसिक गोष्टी तुमच्या माइंडमध्ये क्लिअर असणं गरजेचं आहे त्या संदर्भात आपण बोलणार आहोत आणि त्याबद्दल थोडं क्लॅरिटी देण्याचं काम आज आपण या लेक्चरमधून तुम्हाला देण्याचं काम करणार आहे. तर स्टार्ट करूयात. तर मित्रांनो, whenever we start our preparation for UPSC, for MPSC, or any kind of competitive exam, ठीक आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, whether you are preparing for UPSC, MPSC or any kind of competitive exam, that may be combined exam which includes STI, PSI, assistant, or any क्लास 3 एक्झाम. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचं हे तुम्हाला क्लिअर पाहिजे की काय करायचं आहे नक्की. UPSC करायची, MPSC करायची की कंबाईनमध्ये उतरायचं आहे. व्हॉट इज युअर आयडिया, व्हॉट इज युअर स्ट्रॅटर्जी और व्हॉट इज युअर प्रिपरेशन लेवल. अकॉर्डिंग टू दॅट वी आर गोइंग टू गो फॉरवर्ड इन युअर प्रिपरेशन. ठीक आहे. तर असं नाही आहे की एक्सपेरिमेंट करून पाहूयात, UPSC करून पाहूयात, त्याच्यामध्ये नाही झालं तर MPSC कडे शिफ्ट होऊया, UPSC मध्ये नाही झालं MPSC कडे नाही झालं तर कंबाईनमध्ये नाही झालं तर पोलीस भरतीकडे सुद्धा मुलं शिफ्ट होताना मी पाहिलेले आहेत. फ्रॉम UPSC टू पोलीस भरती. इट्स नॉट लाईक की मी कुठेतरी पोलीस भरतीला कमी लेखतोय, बट पोलीस भरती करायची तर फ्रॉम द बिगिनिंग यू हॅव टू डिसाइड ऑन दॅट की पोलीस भरतीच करायचे, पुणे जिल्ह्याच करायचे, मुंबई पोलीसच व्हायचे. त्या गोष्टी टू द पॉईंट तुमच्या माइंडमध्ये क्लिअर पाहिजे. नाहीतर मोगम गोष्टी कुठल्याही प्रकारच्या करणार नव्हतं. आपण आलोय आणि सिलेबस पाहायचं आहे. तुमच्या बेसिक गोष्टी काय सध्या तुम्हाला सिलेबस माहिती करून घ्यायचं आहे, सिलेबस तोंडपाठ करायचं आहे. नॉट लाईक की पाहूयात करूयात हा अप्रोच चालणार नाही. हा सेशन आपण त्यासाठीच घेत आहोत की तुमच्या बाजूने तुमचा रोल काय असणार आहे. ॲज अ गाईड, ॲज अ टीचर माझा रोल मला क्लिअर आहे, तसंच ॲज अ ॲस्पिरंट, ॲज अ स्टुडंट म्हणून तुमचा रोल तुम्हाला क्लिअर पाहिजे. नाहीतर ब्लरी गोष्टी जर का आल्या समोर तर तुम्हाला एक वर्ष झाल्यानंतर कळेल की अरे यार माझा सिलेबस कव्हर नाही झालेला, माझा सिलेबस काय एक्झॅक्ट मला माहीत नाही आहे, ह्या पॉईंटच्या अंडर सब पॉईंट काय हे मला माहिती नाही आहे. आणि जर का सिलेबस माहिती नाही मित्रांनो तर तुम्हाला वाचताना प्रॉब्लेम येणार आहे. तुम्हाला काय महत्त्वाचं आहे, कुठल्या एरियाज हायलाईट करायचे आहेत, काय पॉईंट महत्त्वाचे आहेत, कुठल्या पॉईंट ऑफ प्रिव्हियस इयर क्वेश्चन आलेत हे कळणार नाही. त्यामुळं जे काही डार्क स्पेसेस आहेत ते तुम्हाला कळणार नाही. त्यामुळे इरिलेव्हंट तुमचा स्टडी होईल, तुमचं इरिलेव्हंट तुमचं टाईम जाणार आहे आणि थिंग्स गोइंग टू बी डिफिकल्ट फॉर युअर एक्झामिनेशन अँड फॉर युअर प्रिपरेशन ओव्हरऑल. ठीक आहे. त्यामुळं सांगण्याचा मुद्दा हा की थोडं इनिशियल लेवलला तुमचा थॉट क्लिअर पाहिजे. तुमचं थॉट क्लिअर पाहिजे की तुम्हाला काय करायचं आहे. काय करायचं आहे इन द सेन्स, पहिलं डिसाईड झालंय की UPSC करायची. ओके. तुम्ही आता 12वी असाल, फर्स्ट इयर असाल किंवा सेकंड इयर असाल. ठीक आहे. दॅट मीन्स यू आर ॲट द यंग स्टेज ऑफ दिस प्रिपरेशन अँड ॲट व्हेरी बिगिनिंग ऑफ युअर लेवल. तुम्हाला माहिती नाही आहे सिलेबस काय आहे, तुम्हाला माहिती नाही आहे ऑप्शनल कसा निवडायचा आहे, तुम्हाला माहिती नाही की GS पेपरमध्ये नक्की काय काय आहे आणि तो कसं कव्हर करायचा. आणि तुम्हाला
नोट्स कसे किती असणार आहेत आणि कशा असणार आहेत याबद्दल काहीच आयडिया नाही. ठीक आहे, आय कॅन अंडरस्टँड आणि इट्स व्हेरी नॉर्मल की यू डोंट नो द थिंग्स आणि हे ऍक्सेप्ट करणं पण गरजेचं आहे तेवढंच की तुम्हाला माहिती नाहीये. तुम्ही जर का असा आवेभावात राहिलात की नाही आय नो एव्हरीथिंग, आय नो एव्हरीथिंग, आय नो एव्हरीथिंग मध्ये प्रॉब्लेम काय मित्रांनो, पोकळ आत्मविश्वास वाटतो. आउट ऑफ क्युरियोसिटी तुम्ही जेवढ्या गोष्टी करणार त्या करणार नाहीत आणि त्याच्यातून एक फालतू कॉन्फिडन्स तुम्हाला येणार आहे, पोकळ कॉन्फिडन्स येणार आहे आणि त्याच्यातून गोष्टी तुमच्यासाठी वेगळ्याच जाणार आहेत. आणि आय वुड लाईक टू टेल, इफ यू आर गोइंग टू फेल फर्स्ट प्रिलिम्स एक्झाम अँड फर्स्ट इन युअर फर्स्ट अटेम्प्ट, दॅट इज द वर्स्ट थिंग विच इज हॅपनिंग विथ यू. कारण पहिल्या अटेम्प्टचं इतकं महत्व आहे ना मित्रांनो, इतकं महत्व आहे ना, तो वाया गेल्याशिवाय त्याचं महत्व नाही कळत. त्यामुळं माझ्या अनुभवातून किंवा आम्ही जेवढे कोणी प्रिपरेशन किंवा फेजमधून गेलेलो आहोत त्या सर्वांच्या अनुभवातून तुम्हाला सांगतो की पहिल्या अटेम्प्टला जेवढ्या एनर्जीने काम करायचं ना तेवढ्या एनर्जी तुमचा बेस्ट ऑफ बेस्ट द्यायचा आहे. तिथे कसल्या प्रकारचं कॉम्प्रोमाइज नको आहे. कारण पहिला अटेम्प्ट यासाठी महत्वाचा मित्रांनो, एनर्जी वेगळी असते, तुम्हाला गोष्टी माहिती नसतात, त्या क्युरियोसिटीतून तुम्ही वाचत असता बरोबर, आणि त्या गोष्टी वाचत असताना तुम्हाला मजा पण येत असते, सगळं नवीन नवीन असतं, त्यामुळं इतकी मजा येते आणि तुम्ही त्याच्यामध्ये एन्जॉय करता, फुल मजा घेता त्या सिलेबसची. आणि तेच करायचं मित्र, तुम्हाला खेळता आलं पाहिजे. ओके, असं नाही की तुम्हाला सगळंच कळतंय किंवा काय नाही, दॅट्स ओके. तुम्हाला कळत नसेल तर तुम्हाला मजा येते, तुम्ही समजून घेता, तुम्हाला गोष्टी कळतात, एक एक वन गो मध्ये सगळं कळणार अपेक्षित पण नाही मित्रांनो. ठीक आहे, त्यामुळं इनिशियली कुठलाच करून नाही घ्यायचं. इनिशियली फक्त एक एक टप्प्याटप्प्याने गेम करायचा आपल्याला. नॉट नेसेसरी की तुम्हाला मी म्हणणार की पाहिजे एका महिन्यात तुमचं सगळं सिलेबस माहिती पाहिजे, तुम्हाला सगळं सिलेबसचे तुम्हाला रिसोर्सेस कलेक्ट केले पाहिजेत, सगळ्या नोट्स रेडी पाहिजेत. पॉसिबलच नाही, फ्रँकली सांगतो. उगाच काहीतरी स्टंट करायचे नाही आपल्याला प्रिपरेशन, आणि ॲज पर एक्झाम डिमांड, ॲज पर युपीएससी डिमांड आपल्याला प्रिपरेशन ठेवायची. ओके, त्यामुळं युपीएससी करताय, एमपीएससी करताय तर तुम्हाला बेसिक थिंग्स काय आहेत की तुम्हाला सिलेबस माहिती करून घ्यायचं व्हेरी बिगिनिंग. ॲट द व्हेरी बिगिनिंग नंतर तुम्हाला ऑप्शनल तुम्हाला निवडायचं आहे, कसं निवडायचं त्यावर आपलं सेपरेट लेक्चर होणार आहे, त्या संदर्भात आपण डिटेल चर्चा करणार आहोत. त्यामुळं ऑप्शनल संदर्भात माझा ऑप्शनल नाही आहे, मी मागे राहतोय की काय, ऑप्शनल निवडण्याची घाई सुद्धा करायची नाही कसल्या प्रकारचे. त्यामुळे ह्या बेसिक गोष्टी आहेत त्या आपण टप्प्याटप्प्याने करणार आहोत. त्यानंतर जे सिलेबस, कुठलीही एक्झाम घ्या मित्रांनो, सिलेबस इज मस्ट. तुम्हाला माहिती पाहिजे, तुम्हाला प्रत्येक पेपर त्याचं स्ट्रक्चर काय आहे, त्याचाच त्या एक्झामचा सिलेबस काय आहे, टप्पे किती, प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू, अजून काही फिजिकल टेस्ट वगैरे आहे का, ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. जेणेकरून तुम्हाला एक थॉट ऑफ आयडिया राहणार आहे की हां मला कुठल्या कुठल्या स्टेजवर काय काय करायचं आहे आणि कशा पद्धतीने मूव्ह ऑन करायचं आहे. ठीक आहे, तर ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. कुठली पण एक्झाम करा, नॉट नेसेसरी युपीएससी ओनली, एमपीएससी मध्ये पण हेच आहे, कंबाईन मध्ये पण हेच आहे मित्रांनो, आणि पोलीस भरतीमध्ये देखील हेच आहे. प्रत्येक एक्झामची डिमांड आहे की तुम्हाला सिलेबस चांगला माहिती पाहिजे, तुमच्याकडे चांगल्या पद्धतीचे रिसोर्सेस पाहिजे, तुम्हाला चांगलं गाईड करणार कोणीतरी पाहिजे. नाहीतरी एक प्रिपरेशन म्हणजे तुमचा वेळ वाया म्हणजे वर्ष वाया, पंचवार्षिक योजना कधी होईल कळणार देखील नाही मित्रांनो. ठीक आहे, आय एम नॉट गोइंग टू लोअर युअर कॉन्फिडन्स, बट जस्ट थोडा फॅक्ट चेक देतोय की तुम्ही इरिलेव्हंट आणि वेग गोष्टी केल्या तर दॅट इज गोइंग टू बी लॉस फॉर युअर प्रिपरेशन इन ओव्हरऑल. ठीक आहे, तर ह्या गोष्टी आहेत. याच्यामध्ये माझा मुद्दा इथे सांगायचं एवढंच होतं की तुम्हाला क्लिअर पाहिजे मित्रांनो. तुम्ही फर्स्ट इयरला असा, तुम्ही 10वी पास आउट आहात, तुम्हाला इनिशियली तुम्हाला टाइम घ्यायचा आहे की व्हॉट इज युअर फिट, व्हॉट इज युअर ओरिएंटेशन, व्हॉट इज युअर persona telling you what is your exact idea of your posting, what is idea of your preparation. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, आणि युपीएससी आणि एमपीएससी मध्ये तुम्हाला आता एक सिलेक्ट करायची गरज राहिलेली नाही मित्रांनो की म्हणाले सर मला युपीएससी करायची, एमपीएससी करायची. युपीएससी केल्याने एमपीएससी होणार आहे, एमपीएससी केल्याने युपीएससी होईल का नाही थोडी शक्यता कमी आहे, पण युपीएससी केल्याने एमपीएससी होणार आहे याची गॅरंटी चांगली आहे, याचा स्कोप पण जास्त आहे आणि याची पर्सेंटेज पण चांगले, पॉसिबिलिटी पण चांगली, प्रोबॅबिलिटी पण चांगली आहे. कशी, युपीएससी केल्याने तुम्हाला ऑल इंडिया अप्रोच मिळणार आहे, युपीएससी केल्याने तुम्हाला इंटरनॅशनल लेवलचा प्लॅटफॉर्म मिळणार आहे, सिलेबस तुम्हाला माहिती होणार आहे,
तुम्हाला ऑल इंडिया अँगल कव्हर करायला मिळणार आहे आणि सिलेबस देखील वास्ट असणार आहे ऑल इंडिया लेवलचा. तसं एमपीसी केल्याने युपीएससी मध्ये लिमिटेड येणार आहे, लिमिटेड स्कोप आहे. का? कारण एमपीसी मध्ये दे आर गोइंग टू फोकस ऑन मोर ऑन महाराष्ट्र रिलेटेड थिंग्स. प्रत्येक सिलेबस पॉईंटच्या शेवटी व्हेरी स्पेसिफिक विथ महाराष्ट्र, टू स्पेसिफिक विथ द महाराष्ट्र, स्पेसिफिकली कन्सर्न विथ महाराष्ट्र स्टेट. ह्या गोष्टी आहेत. म्हणजे काय की तुम्हाला महाराष्ट्राविषयी स्पेसिफिक माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळं ते एक्स्ट्रा एफर्ट लागणार आहे. त्यामुळे ते एक्स्ट्रा एफर्टमध्ये तुमच्या सेंट्रल लेवलचा म्हणजे ऑल इंडिया लेवलचा तुमचा परी तुटणार आहे मित्रांनो. त्यामुळे कम्पॅरेटिव्हली चान्स कमी आहे. बट त्यामुळे माझी सजेशन राहील की तुम्ही व्हाया युपीएससी कडून एमपीएससी कडे यायचं. एमपीएससी कडून युपीएससी कडे नाही जायचंय, तर युपीएससी कडून एमपीएससी कडे यायचंय. दॅट विल बी द राईट पाथ फॉर यू ॲट दिस स्टेज. आणि एका पॉईंटला वाटलं की तुम्हाला अरे नाही, माझं युपीएससी मध्ये माझा ऑप्शनल हा ठरलेला आहे, माझं सिलेबस कव्हर झालाय, त्यानंतर युपीएससीची एक्झाम जेव्हा होईल तुम्हाला अजून एक ऑप्शन क्रिएट होतोय एमपीएससीच्या मानाने. एमपीएससी मध्ये पण चांगल्या पोस्ट असणार आहेत, चांगल्या पोस्ट असणार आहेत, खूप चांगल्या पद्धतीचं काम देखील करता येते. त्यामुळे कुणी एमपीएससीला युपीएससीच्या तुलनेने कमी लेखायचं काम करू नये. मेंटली देखील कुठेतरी सबकॉन्शियस मध्ये असतं की ऑल इंडिया इज ऑल इंडिया, ऑल इंडिया इज ऑल इंडिया, असं काही नाही. कुठेही गेलं तरी काम करायचंय. आपल्या राज्यात आपल्या भागामध्ये जर का चांगल्या पद्धतीने काम करायचं, याच्यापेक्षा चांगलं सुख काही नाही. पॉवर एका लिमिटेड पर्यंत वर्क करते. तुम्हाला 24/7 नंतर काम करायचंय. आणि काम बेस्ट केलं की पॉवर यायला वेळ लागत नाही. तुम्ही कामावर फोकस ठेवा. तुमचा बेस्ट तुम्हाला परफॉर्मन्स दाखवायचा आहे. आणि एनी हाऊ आपण जातोच त्यासाठी सर्व्हिसमध्ये. पॉवर गेम लिमिटेड राहतो आणि पॉवर गेमचा आत्ता विचार करणे ही स्टेज तुमची नाही. तुम्ही प्रिपरेशन, तुमचा फोकस, तुमचा सिलेबस, तुमची आयडिया, तुमचा जर्नी, तुमचा लवकरात लवकर पोस्ट घेऊन हार्डवर्क करून तुम्ही याच्यातून बाहेर प्रॅक्टिस, टेस्ट, नोट्स, रिव्हिजन, डिस्कशन ह्या गोष्टीमध्ये एन्जॉय करायचे आणि ह्याच गोष्टी फोकस करायच्या आहेत. कुणी जरी म्हणाल अरे यार तू, बरेच जण असे पण आहेत मी जे 900 जे बोललो, हौशे आणि 900 काय होतं, काही जण खाकी ड्रेस घेऊन ठेवतात, खाकी मटेरियल घेऊन ठेवतात, कोणी इंटरव्ह्यूचे ड्रेस घेऊन ठेवतात. दॅट इज ओके. बट प्रिपरेशन लेवलला तुम्ही सिरियस तेवढं घेताय का? You don't know the syllabus and you are taking the interview dress. You don't know the structure of the examination and you are talking about that IPS and that IAS friend of yours. Not necessary. गरजेचं नाही आहे. प्रायोरिटी काय? तुमचा सिलेबस, तुमच्या नोट्स, तुमची रिव्हिजन, तुमची टेस्ट, त्याचे अनालिसिस कसं करताय, ह्या गोष्टी बेसिक आहेत. आणि ह्या गोष्टीमध्ये जर का आपल्याला कमांड नाही आहे तर बाकीच्या बडबडीला काहीच अर्थ राहत नाही मित्रांनो. त्यामुळं टाइम फ्रेममध्ये काही गोष्टी ठरवून घ्यायच्यात. आज जून महिना चालू आहे, जून 2025. जून पुढच्या 6 महिन्यामध्ये ॲट द इनिशियल लेवल, 6 महिने तर लांबचं झालं, ॲट द इनिशियल लेवल 1 महिन्यामध्ये माझं टार्गेट काय असणार आहे, मला कुठला क्लास जॉईन करायचा, थोडी इन्क्वायरी का आणि स्वतः करायच्या गोष्टी. अजिबात भाऊ बहीण आई वडील यांना याच्यामध्ये टाकायचं नाहीये. कंपल्सरी घरच्यांना देखील सांगायचं की माझ्या परीक्षेचा भाऊ करणे नाही. मी एक स्पेसिफिक एक्झामची प्रिपरेशन करतोय. माझ्या पाहुण्यांमध्ये, माझ्या सर्कलमध्ये कुणीही सांगणे नाही की अभ्यास करतोय, कलेक्टरचा अभ्यास करतोय, IPS होणार आहे, DYSP होणार आहे. ह्या गोष्टी नंतर प्रेशर बिल्ड करतात. त्यामुळं खूप अंडरग्राऊंड राहून प्रिपरेशन करायची. भनक सुद्धा लागली नाही पाहिजे तुम्ही काय करताय ते. झाकली मूठ 1.25 लाखाची तुम्ही ऐकलं असेल, तोच कन्सेप्ट आपण आजमावायचा. त्यामुळे ऑल इंडिया एक्झाम रिझल्ट लागले, न्यूज आला इथं, असं होऊ नये. तुमचा रिझल्ट आला नाही तर 100 फोन तुम्हाला घरी येणार आहेत, तुमच्या घरून तुम्हाला येणार आहेत. त्याचं प्रेशर वेगळं बिल्ड होतं. अरे यार मी सगळ्यांना सांगितले, माझ्या आणि आपले आईवडील जास्त फ्रस्ट्रेट होतात त्या गोष्टीने. तर नातेवाईकांचा आपल्यावर किंवा आपल्या गोष्टींवर किती प्रेम हे आपल्याला सगळं वेगळं सांगायची गरज नाही. त्यामुळं काही गोष्टी एकदम प्रॅक्टिकल ठेवायच्यात, तुमच्यापर्यंतच ठेवायच्यात. तुमच्या घराच्या बाहेर गोष्टी गेल्या नाही पाहिजेत. घरच्यांना पण थोडा रिअलिटी चेक द्यायचा आहे. माझा रिझल्ट येईल तोपर्यंत मला कुठेही बाहेर भाष्य केलेलं चालणार नाही, हे थोडं स्ट्रिक्टली सांगायचं. ठीक आहे. तर मुद्दा तुम्हाला कळालाच असेल की इनिशियल लेवलला क्लिअर करून घ्यायचं की मला काय करायचंय. UPSC MPSC कंबाईंड पोलीस भरती यामध्ये तुम्हाला जर का वाटतंय की यार मी यामध्ये फिट आहे, माझा ऑब्जेक्टिव्ह सेन्स चांगला आहे, तर मी कंबाईंडची प्रिपरेशन करायला पाहिजे. आणि जर का माझी ती लेवल जर का वाढली आणि इन बिटवीन मला वाटलं की आफ्टर हॅव्हिंग कमांड ऑन दॅट ऑब्जेक्टिव्ह सेन्स, देन आय विल स्विच ऑन MPSC और आयदर UPSC. ठीक आहे. तर
हे प्रत्येकाचा कॉल असणार आहे मित्रांनो. प्रत्येकाचा IQ वेगळा, प्रत्येकाची लेवल वेगळी, प्रत्येकाचा स्टॅमिना, प्रत्येकाचे डिरेक्शन, प्रत्येकाचे लाईफ जर्नी वेगळं आहे, अपब्रिंगिंग वेगळं आहे. त्यामुळं याच्यामध्ये कमी आणि त्यांनी ST आहे त्यांनी कंबाईन चालू केलं म्हणून UPSC वाला ग्रेट ठरत नाही. तो त्याच्या लेवलला IAS आहे, तुम्ही तुमच्या लेवलला जे असाल ते असाल. बेस्ट थिंग इज दॅट की त्याला माहिती आहे की तो कशात बेस्ट आहे आणि ही गोष्ट थोडी क्लिअर करायची आहे. याच्यामध्ये ना तुझा भाव काय नाही आहे, याच्यामध्ये कंपॅरिझनचा विषय नाही. तुमच्यासाठी जे बेस्ट आहे ते तुम्हाला कळत आहे. याच्यासारखी सुंदर आणि सुरेख गोष्ट कुठली नाही मित्रांनो. बाहेरच्यांचे जजमेंट घ्यायचे नाही आहेत. तुम्हाला काय फोकस करायचे ते महत्त्वाचं आहे. तुमच्या लाईफसाठी, तुमच्या फॅमिलीसाठी आत्ताची नीड ओळखून तुम्ही कामाला लागायचं. नॉट नेसेसरी की तुम्हाला आयडियल आणि फोबियामध्ये राहायचं नाही आहे. झाल्यावर नाही. ते होण्यासाठी तुम्ही सध्या काय करताय दॅट इज इम्पॉर्टंट. ठीक आहे. त्यामुळे थोडं प्रॅक्टिकल आणि प्रॅग्मॅटिक अप्रोच ठेवायचं आणि थोडं रिअलिस्टिक राहायचं आहे. एक्झामची डिमांड, सिलेबस, नोट्स, रिव्हिजन ह्याच गोष्टी, अभ्यासिका, तुमचा टाइम किती, दररोज तुमच्या लेवलला इम्प्रूव्हमेंट काय करताय तुम्ही, काल झालेल्या फेल्युअरवर तुम्ही आज काय करताय ते महत्त्वाचं आहे. तुमच्या टेस्ट झाल्यानंतर तुम्ही रिव्हिजन किती करताय ते महत्त्वाचं आहे. असं बेसिक थिंग्स आहेत ते तुमचं क्लिअर करणं गरजेचं आहे. आणि एवढंच टार्गेट होतं आज मला लेक्चरमधून की इनिशियल लेवलला तुम्ही ठरवून घ्या, तुम्ही सिलेबस घ्या, तुम्ही GSचा सिलेबस घ्या, तुम्ही ऑप्शनचा सिलेबस घ्या, essay, एथिक्स ह्या गोष्टी पाहा, व्यवस्थित ॲनालिसिस करा. घाई करू नका. इनिशियल लेवलला घाई करायची नाही मित्रांनो. खूप कासव गतीने, कासव चालीने चालायचं आहे जेणेकरून सॉलिड व सबस्टॅन्शियल गोष्टी होणार आहे तुमच्यासोबत. आत्ता जर का नुसतं हेअर अँड देअर केलं ना तर तुम्हाला लॉंग टर्ममध्ये खूप लॉस होणार मित्रांनो. पंचवार्षिक योजना लक्षात ठेवा. पंचवार्षिक योजना खूप लहान मुलांचे मी जाताना पाहिलेले आहे. त्यामुळे लाईटली घेऊ नका. ॲट दिस स्टेज ऑफ युअर प्रिपरेशन डू नॉट टेक इट लाईटली. एक ना एक मिनिट तुमचा काउंट व्हायला पाहिजे. प्रत्येक दिवसाचा, प्रत्येक वीकचा आणि प्रत्येक महिन्याचा टाइम टेबल तुम्हाला करावंच लागेल. नाहीतरी वेग प्रिपरेशनमध्ये तुम्ही अडकाल. वेग प्रिपरेशनमध्ये यू आर गोइंग टू फेल द एक्झाम, यू आर गोइंग टू लूज युअर मोस्ट इम्पॉर्टंट स्पॅन ऑफ युअर लाईफ अँड दॅट इज नॉट गोइंग टू बी फ्रुटफुल फॉर युअर ओव्हरऑल जर्नी ऑफ प्रिपरेशन. ठीक आहे. तर हा मुद्दा होता. मला वाटतं अजून काही पर्सनल इश्यूज पण असणार आहे. 1-to-1 मध्ये आपण ते टॅकलच करणार आहोत. तर येत्या काळामध्ये थोडं थॉट ऑफ क्लॅरिटी माइंडमध्ये असणं गरजेचं आहे. तर ती क्लॅरिटी येण्यासाठी मी हा सेशन घेतला आहे. बाकी कॉल इज युअर्स. थोडं ॲनालिसिस करा, सेल्फ रिसर्च करा आणि त्याच्यानंतरच मूव ऑन करा आणि डिसाईड करा की व्हॉट यू हॅव टू डू एक्झॅक्टली. UPSC, MPSC कंबाईन और पोलीस भरती. एनिवे जे काय करणार आहोत ते तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे. त्यामुळे हे काय म्हणाल लोक क्या कहेंगे ते 4 लोक कुठेच नसतात तुमच्या इश्यूमध्ये, तुमच्या प्रॉब्लेममध्ये, तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या फॅमिलीसाठी तुम्हाला गरज असल्यानंतर. त्यामुळे डोंट थिंक अबाउट एनीवन. जस्ट थिंक अबाउट युअर करिअर, युअर फॅमिली अँड व्हॉट कॉल एक्झॅक्टली हाऊ टू डू ॲट दिस स्टेज. ठीक आहे. मला वाटतं बऱ्याचशा गोष्टी ज्या काही या सेशनमध्ये एक्सपेक्टेड होत्या सांगायच्या त्या मी सांगितलं. तुम्हाला काही इश्यूज असतील तर तुम्ही मला पर्सनली 1-to-1 मध्ये पण भेटू शकता किंवा आपल्या ऑफिसला पण येऊन भेटू शकता. ठीक आहे. थँक्यू. टेक केअर. कीप स्टडिंग.